प्रस्थापित पहिले बी सरकार होते ती पण नालायक होती. आता बसलेला तर त्याच्यावरची नालायक सरकार आहे. मराठ्यांना पहिलं आरक्षण द्या आणि बाकीचं, आणि इथून पुढच्या निवडणुका सुद्धा होणार नाही त्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर तयार झालेला शिवसेना पक्ष त्याची शपथ घेऊन यांनी गद्दारी केली. यांचं काय खरं साहेब? जो तो येतो प्रत्येक वेळी आपल्याला गाजर दाखवून जातो, नाहीतर आरक्षण द्यायचं नाटक करायचं, नंतर कोर्टात आपलीच माणसं पाठवून आरक्षण रद्द कसं करायचं, हे देखील प्रयोग मराठा समाजावर झाल्यामुळे समाज आता चिडलेला आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांवर विश्वास न ठेवता मनोज जरांगे सारखा एक सर्वसामान्य पुढे येण्याचं कारणच मुळात हे आहे. आमचं मागणं एकच आहे की आम्ही कुणबी असतानाच मूळ ओबीसी मध्ये आहोत. आम्हाला ह्या तुमच्या कोर्टाच्या जंजाळामध्ये आणि ह्या तुमच्या राजकारणाच्या क्लिष्ट अशा शब्दाच्या खेळीमध्ये तुम्ही अडकू नका. तुम्ही काल परवा दिवशी छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेताय आणि आरक्षण देतो म्हणताय. तुम्ही काय केलं आरक्षणासाठी? तुम्ही 30 दिवसाचा कालावधी मागितला, तुम्हाला 40 दिवसाचा वेळ लागेल असं म्हणते. हो ना, पण किती दिवस चालणार असं? म्हणजे आम्ही काय करायचं मला सांगा ना. म्हणजे ह्या भागातल्या लोकांना गरज आहे म्हणून अनेक गुन्हे दाखल करून 2-2, 4-4 महिने इथले युवक जेलमध्ये बसले, तरी सुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडे दखल घेतली नाही, म्हणून इथल्या लोकांचा फार मोठा रोष. करेक्ट. आमचे आजोबा पणजोबा म्हणायचे आपण शिकून तू काय मोठा होणार आहे काय, परंतु या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, तू कुणब्याचं पोर आहे, तुला शेतीच करावं लागेल. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि पंढरपूरचं असं एक वैशिष्ट्य, आता ही सगळी मंडळी आहे, तुम्हाचं असं वैशिष्ट्य झालं आहे की तुमचं असं एक शहर बनलं आहे की जे शहर मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमी काही ना काहीतरी वेगळ्या भूमिका घेत. आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाचा विषय ज्या वेळेला चर्चेत होता त्यावेळेला तुम्ही त्यांना काहीतरी साप वगैरे सोडणार होते, बरोबर ना? अशा तुम्ही भूमिका घेतली महापूजेला. आता आज तुम्ही असं केलं की तेलंगणाचे की आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, बरोबर? तर तेलंगणाचे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री येत होते, तर त्यांना इथे दर्शन करू दिलं नाही आणि इथल्या स्थानिक आमदारांनाही त्यांनी असंच केलं. जे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. तसं हे महाराष्ट्रातलं एक मोठं शहर असं बनलं की जिथे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि आमदार खासदारांना प्रवेश नाही आहे. आता तुम्ही वयाने जास्त आहात, काही लोक म्हणतील की ही उल्लडबाजी सुरू झाली. आता अजिबात उल्लडबाजी नाही. हा आमचा प्रामाणिकपणे आमची जी पुढची पिढी आहे त्यांना न्याय देण्यासाठी आमचा हा लढा आहे. आम्ही गेले 40-45 वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे. अण्णाभाऊ पाटलापासून आणि त्याच्या आधीपासून सुद्धा मराठा हा आरक्षणासाठी प्रयत्न करतो आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या हे आता संपायला लागलेत. सगळ्यात जास्त आत्महत्या आमच्या समाजामध्ये होते. आमच्या समाजाचे सगळे हे तरुण मंडळी आहेत, ह्यांच्यापुढं सगळा भवितव्याच्या दृष्टीनं सगळा अंधार आहे. यांना कुठंतरी एक सूर्यप्रकाशाचं किरण आम्हाला जरंगे पाटलांच्या माध्यमातून आता दिसलं आहे की जो आमच्या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतो आहे. शेतकऱ्याचा एक साधा पोरगा की ज्याचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही. मला त्याच्यावर फार सविस्तर बोलायचं. फक्त पहिलाच मुद्दा, आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना अडवून काय होणार आहे? ते काही थोडंच तुम्हाला आरक्षण, पण त्यांनी आमच्या महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा करू शकतात. जी तुमचं इथलं काय असेल ते तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांनी त्यांच्या संसदेने पत्रव्यवहार सुद्धा करू शकतात महाराष्ट्र सरकार संघ. त्यांना आम्ही विनंतीच करणार होतो की तुम्ही तुमच्या सरकारच्या आमच्या सरकारची पत्रव्यवहार करून मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्यावं, हे आम्ही त्यांना निवेदन करणार होतो, विनंती करणार होतो. प्रवेश नाही म्हणजे नाही. नाही, कोणी येऊ द्या, सत्तेतल्या येऊ द्या, विरोधी पक्षातल्या येऊ द्या. मी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उपशहर प्रमुख आहे, ह्या नात्याने सांगतो. पक्ष राहिला म्हणजे जातीसाठी आम्ही काय वाटेल ते करायला तयार होणार आहे. आमच्या मुलाची फी भरायची म्हणलं तर 20,000, दुसऱ्या कुठल्या हे जायचं म्हणलं तर 5,000, 10,000. आमच्या बरोबर अन्याय झाला का? आम्ही करत जगायचं कसं? हे आमच्या सरकारला विनंती आहे. इथून कुठल्याही सरकारचा आमदार मंत्री खासदार येऊ द्या, त्याला आम्ही प्रवेश बंदी करणार आहे. मला एक अजून आश्चर्य वाटलं की हा सगळा मुद्दा, हे आंदोलन सुरू झालं मराठवाड्यात. मी मराठवाड्याचं, मला माहिती आहे मराठवाड्याचे प्रश्न. पण तुम्ही सगळे लोक सदन आहात ना, सगळं ऊस आहे, आर्थिक अडचण तशी काही फार मोठी नाही आहे. सुरुवातीला मनोज जरांगे तर फक्त मराठवाड्याचं बोलत होते. साहेब काय आहे, तुम्ही IAS तुकाराम मुंढेंसारखी भाषा बोलायला लागला साहेब. आता काय आहे, हे हिरवळ तुम्हाला दिसते पण ह्याच्या मागचं दुःख आपल्याला दिसत नाही. हे हातावर पोट असलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांचं तुम्हाला, किंवा आमची ही नदी दिसते. नदीची आज अवस्था अशी आहे की मागच्या महिन्यामध्ये आमच्या पंढरपूर शहरात टँकरनी पाणी द्यावं लागलं. म्हणजे हा दुष्काळही कधीतरी ह्या सरकारनं बघितला पाहिजे. आणि आमचा भाग सदन आहे, आम्ही नाकारत नाही, आम्हाला श्री विठ्ठलानं भरपूर दिलं. परंतु आमच्या समाजाची आजची जी परिस्थिती आहे, 50 एकरावरचा शेतकरी आज 1 एकरावरती आला आहे.
म्हणजे आम्ही आर्थिक मागासले तर आहोतच, शिक्षणातही मागासले पण आमचं झालेलं आहे. त्या अनुषंगानं आमच्या पोराबाळांना, आमच्या येणाऱ्या पिढीला आज मी स्वतः त्याचा एक बळी ठरलेलो आहे. माझं स्वतःचं 2006ला BCom GDCA झालेलं आहे, माझं MBA फिनान्स झालेलं आहे, मी आता लॉ अपियर आहे, माझी CAची P1 झालेली आहे. फक्त आरक्षणाच्या एका मार्कासाठी माझं CAचं फायनल इयर माझं आणि म्हणजे 2-3 माझे वेळा माझं नुकसान झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या माझ्या पिढीला पण तोच त्रास व्हावा का? आणि अशा दृष्टीनं असताना आम्हाला वारंवार आरक्षणाचा विषय हा आत्ताच नाही आहे, गेल्या 40 वर्षापासून गाजतो, परंतु आत्ता ह्या 10-15 वर्षामध्ये आम्हाला त्याची निकड बसायला लागली की हे मिळालं तरच आता आपली येणारी पिढी जगू शकेल. आणि आम्ही लोन तुमच्याकडे कसं मराठवाड्यात मी समजू शकतो. 1982 साली पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कैलासवासी अण्णासाहेब पटेल यांनी मुंबई येथे लाखोच्या मोर्चा काढला होता. परंतु आज 40 वर्ष झाली तरी मराठा समाजाला न्याय भेटला नाही. स्वतः अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःचा गोळी घालून स्वतः आत्महत्या केली तरीसुद्धा या सरकारला जाग आली नाही. कारण मराठा समाजाची अत्यंत हालत बेकाबरी झालेली आहे. आज तुम्ही बघत आहात, आज माझाच बंधू थोरला की 2015च्या साली म्हणजे 15च्या आतल्या साली पोलीस भरतीला उतरला होता, परंतु त्या काळात मेरिटमध्ये थोडक्यात गेला आणि त्याच्या कमीचं मेरिट कास्टमधून तो पोलीस झाला. आज तो माझा भाऊ इथं व्यवसाय करतो आणि तो अधिकारी म्हणून म्हणतो. ही कशासाठी? सर्वसामान्याला न्याय व्यवस्थित आणि समान न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही सुद्धा शिक्षणानं मोठं असलो तरी आम्हाला शिपाईची पोस्ट आणि कमी असणाऱ्यांना साहेबावर खुर्ची. उलटं झालं साहेब. आमचं एवढंच म्हणणं या राज्य सरकारला की तुम्ही मराठा आरक्षण देऊन येणाऱ्या काळातला रोज तुम्ही थांबवा आणि विठ्ठलाकडे आमचं साकडं आहे. या सरकारला, या केंद्र सरकारला सूटबुद्धी देव की मराठा समाजाच्या भावना तुम्ही जाणून घ्या, अन्यथा उद्याचा काळ ही मराठा समाजाचं जसं जनांग पाटील साहेब म्हणले ही आगीचं मोहोळ आहे. मोहोळ जर उठलं तरी शांतता राहणार नाही. मी तुम्हाला सगळ्या लोकांना एक मोठा प्रश्न विचारणार आहे. मोठा प्रश्न आहे हा. काही प्रादेशिक वाद नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा, महाराष्ट्राचं गेल्या 60 नंतरचं सगळं राजकारण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र हा प्रबळ आहे. एक हा पहिला प्रश्न. दुसरा, गाव पातळीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदा, जिल्हा बँका, आमदार आणि खासदार आपल्याच समाजाचे लोक आहेत ना. आता दोष द्यायचा कोणाला? बोला ना, दोष द्यायचा कोणाला? सगळेच मराठा समाजाचे लोक आहेत. सगळे मराठा समाज आहेत, पण राज्यकर्त्यांनीच आरक्षणासाठी प्रयत्न केला नाही. मराठा नेत्यांनी शरद पवारांनी सगळेच. मी कुठल्याही एका नेत्याचं नाव घेऊ शकतो. सगळे शरद पवार साहेब असतील किंवा आता जरी तुम्ही चालू जरी म्हणलं तरी एकनाथ शिंदे साहेब सुद्धा असतील. तुम्ही काल परवा दिवशी छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेताय आणि आरक्षण देतो म्हणताय. तुम्ही काय केलं आरक्षणासाठी? तुम्ही 30 दिवसाचा कालावधी मागितला, तुम्हाला 40 दिवसाचा वेळ लागेल असं म्हणताय. हो ना, पण किती दिवस चालणार असं? म्हणजे आम्ही काय करायचं मला सांगा ना. जसं आता सांगितलं आमच्या सहकाऱ्यांनी की एवढं मोठे आम्हाला मार्क जास्त आहेत आणि इतर समाजातल्या लोकांना मार्क कमी आहेत आणि तो शिपाई आहे. म्हणजे आमच्या मराठा समाजातल्या लोकांनी शिपाई म्हणायचं आणि दुसऱ्यांनी अधिकारी व्हायचं. हे असं किती दिवस चाललं? कोणाला बोलायचं? सगळे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातलं जे बोलला तर मुळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गोर गरीब आणि गरजवंत मराठा राहतो. ह्या मराठ्याकडं म्हणजे आजपर्यंत जे श्रीमंत मराठे होते त्यांनी कधीही लक्ष दिलेलं नाही. सातत्यानं ह्या गरीब मराठ्यांना दिशाभूल करण्याचं. मराठी म्हणजे कोण? प्रस्थापित जे तुम्ही आता म्हणजे प्रस्थापित मराठा नेतृत्व, जसे चेअरमन आहेत सहकारी साखर कारखान्याचे, जे मोठे जे कुलपती आहेत, जे संस्थानिक आहेत, जे आमदार खासदार मंत्री म्हणून ज्यांनी आमच्या मतावर राज्य केलं, त्या लोकांनी कधीही आमच्यासाठी काम केलं नाही. शरद पवार साहेब आहेत, शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, कुणीही मराठा समाजासाठी काम केलेलं नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो. ह्या भागातल्या लोकांनी किती आंदोलनं केले. ज्या वेळेला रायगड शिवनेरीवर त्या काळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते त्यावेळेला 2 हेलिकॉप्टर फोडले होते मराठा आंदोलकांनी. त्यात सगळ्यात जास्त संख्या जशी नांदेड आणि तिकडच्या मराठवाडा भागातली होती तशीच आमच्या इथनंही अनेक संख्या मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनात सुद्धा सहभागी होतो आम्ही. म्हणजे मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर फोडून सुद्धा त्यांनी आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. पंढरपूरमध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा होती त्यावेळेला 2 युवकांनी महेश चव्हाण सोलापूरचे आणि कृष्णात पवार ह्या दोघांनी आज स्वतःला पिटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. 60-70% भाजले सुद्धा होते. त्यावेळेला सुद्धा ह्या सरकारने आमची दखल घेतली नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्याला इथं आषाढी यात्रेला आम्ही येऊ द्यायचं नाही भूमिका घेतली. त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही अडवलं तरीसुद्धा त्या मुख्यमंत्री असलेले त्यांनी सुद्धा मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका घेतलेली नाही. पण आम्ही अनेक आंदोलनं करून सुद्धा
म्हणजे ह्या भागातल्या लोकांना गरज आहे म्हणून अनेक गुन्हे दाखल करून 2-2, 4-4 महिने इथले युवक जेलमध्ये बसले, तरीसुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडे दखल घेतली नाही, म्हणून इथल्या लोकांचा फार मोठा रोष ह्या राज्यकर्त्यावर आहे. कुठल्याच राजकीय नेत्यावर आता सध्या मराठा समाजाला फक्त आणि फक्त समाजातून कोण नेतृत्व पुढे येईल त्यावर विश्वास बनलेला आहे. राज्यकर्त्यांवरचा विश्वास उडण्यापर्यंत भीषण परिस्थिती मराठा समाजानं अनुभवलेली. जो तो येतो प्रत्येक वेळी आपल्याला गाजर दाखवून जातो, नाहीतर आरक्षण द्यायचं नाटक करायचं, नंतर कोर्टात आपलीच माणसं पाठवून आरक्षण रद्द कसं करायचं, हे देखील प्रयोग मराठा समाजावर झाल्यामुळे समाज आता चिडलेला आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांवर विश्वास न ठेवता मनोज जरांगे सारखा एक सर्वसामान्य पुढे येण्याचं कारणच मुळात हे आहे की सर्वसामान्यावर आता मराठा समाजाची जबाबदारी, सर्वसामान्य मराठ्यातलाच एखादा पुढारी व्हावा अशी समाजाची अपेक्षा बनलेली आहे. दोन्ही पवार साहेबांवर विश्वास नाहीये, काय आणि त्यांची नावं घेतली त्यापैकी कुणावर विश्वास नाही. राजकारणामध्ये काही असेल, राजकारण हा पूर्ण जगण्याचं साधन होऊ शकत नाही साहेब. मराठा समाजाला आरक्षणाची जर लढायची असेल तर तो कुठल्या राज्यकर्त्याच्या राज्यकर्त्यांनी निर्णय घेतल्याशिवाय तर ते होणारच नव्हतं ना. तसं नाही, रेड्याच्या कथडीचे सरकार आहे, ह्यांना अजिबात मराठ्याची जाण नाही. आता फक्त गरिबी आणि श्रीमंतीची ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये लढाई चालू आहे. त्याच्यामुळं ही निक्क साहेब म्हणले तसं गाजर धावून दिशाभूल करून राजकारणाचं तेवढं मतदानाचा त्यांना डाव साधून पुन्हा काय बघायचं नाही अशी परिस्थिती आहे. श्रीमंत मराठा गरीब मराठाकडे बघायला तयार नाही अशी अवस्था झाली. यांच्या मताशी तुम्ही सगळे सहमत आहात की श्रीमंत मराठा नेतृत्वानं ज्यांच्या घरात नाहीये किंवा ज्यांच्या अडचण आहे त्यांच्याकडे बघितलंच नाही. एक मुद्दा मांडायचा राहिला साहेब, जरांगे साहेब जे मांडतायत, आता संपूर्ण ही जी राजकीय मंडळी आहेत हे मराठा समाजाचं अजून सुद्धा दिशाभूल करतायत. कशी याची दिशाभूल करायची अशी आहे की आम्ही असताना आमच्याकडं काही जणांकडं कुणबीची सर्टिफिकेट आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुणबीची सर्टिफिकेट आहे. आमच्या इथं विजयसिंह मोहिते पाटलाकडं कुणबीचं सर्टिफिकेट आहे. आमदार बबनदादा शिंद्यांकडं कुणबीचं सर्टिफिकेट आहे. ह्या सगळ्यांकडे जर कुणबीची सर्टिफिकेट असतील तर आम्ही त्यांचे नातलग आहोत. आणि मी ज्या गावामध्ये राहतो सरकुली, तिथं सुद्धा माझी वंशावळ सगळी कुणबीचीच आहे. आमचं मागणं एकच आहे की आम्ही कुणबी असतानाच मूळ ओबीसीमध्ये आहोत. आम्हाला ह्या तुमच्या कोर्टाच्या जंजाळामध्ये आणि ह्या तुमच्या राजकारणाच्या क्लिष्ट अशा शब्दाच्या खेळीमध्ये तुम्ही अडकू नका. आमचं सोपं साधं म्हणणं आहे, हो सोपी ज्ञानेश्वरी तुम्ही अवघड का करताय. आम्ही कुणबी आहोत, आम्ही ओबीसीमध्ये आहोत, आम्ही 50% आत आहोत. त्याच्यामुळं आम्हाला 50% आत कुणबीचं सर्टिफिकेट देऊन आम्हाला ओबीसीमध्ये सामील करून घ्या. कशाला तुम्ही आम्हाला ताणताय, कशाला आमच्या सहनशीलतेचं तुम्ही अंत बघताय. आमचं सोपं साधं आणि सरळ म्हणणं आहे, आम्ही सगळे कुणबी आहोत, आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या. करेक्ट. आमचे आजोबा पणजोबा म्हणायचे आपण शिकून तू काय मोठा होणार आहे काय, परंतु या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, तू कुणब्याचं पोर आहे, तुला शेतीच करावं लागेल. तर त्यासाठी शिक्षण घेतलं, परंतु शिक्षणाचा परिपूर्ण उपयोग होऊ शकला नाही. गुणवत्तेच्या आधारावर सुद्धा त्यांनी सरकारनं कुठल्या या गोष्टीला साथ दिली नाही. आणि आर्थिक निकषाचा विचार केला तरी सुद्धा या ठिकाणी सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कशाच्या बाबतीत साथ मला सोडायचं नाही. प्रस्थापितांनी ज्यांच्याकडे नाही त्यांचं बघितलंच नाही. तुम्हीच त्यांना निवडून दिलं वर्षानुवर्ष. निवडून दिलं बरोबर आहे, पण ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाला जन्म दिला आणि आम्ही मोठ्या भावाची भूमिका, बारक्या भावाच्या संसार परपंचाबद्दल आम्ही भूमिका बजावली या महाराष्ट्रामध्ये. पण आज मोठ्या भावाच्याच मुलाला जर आरक्षणाची गरज असेल तर आम्ही 40 वर्ष झालं ही आमच्या व्याधना आहेत. रेडा आजारी आणि वरच्या पकालीला इंजेक्शन कशाला देताय तुम्ही? येता काय, बसता काय, दिशाभूल करता काय? सुद्धा घेतली त्यांनी शपथ बी छत्रपती घेतली. शिवाजी महाराजांची शपथ. त्यांना ह्याच्या उपोषणामधनं उठायला सांगितलं, काय सरबत काय देता, म्हणजे ही शब्दाचा खेळ किती दिवस चालणार? शपथेवर कोणाचा विश्वास नाही. पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली होती, ते संविधानाची शपथ घेऊनच त्यांनी नगरविकास खात्याची मंत्री शपथ घेतली शिवाजी होती. महाराजांची शपथ छत्रपती घेतली. शिवाजी महाराजांच्या विचारावर तयार झालेल्या शिवसेना पक्ष त्याची शपथ घेऊन यांनी गद्दारी केली. ह्यांचं काय खरं साहेब? आणि शिवाजी महाराजांची शपथ घेतली ना शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. बघा ते काय म्हणाले, चप्पल काढली त्याने, बरोबर. सगळ्या महाराष्ट्रात संवैधानिक पदावर बसलेले आहेत ते म्हणाले ना की मी आता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घे. ह्याच्यापेक्षा मोठं काय असू? शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करताय.
तुम्ही तुमचीच गॅरंटी नाही उद्या सत्तेवर आहे का नाही ती तुमची उद्या ज्याला जर उद्या तुम्हाला आज तुम्ही दिल्लीत गेला दिल्लीत बैठक घेता दिल्लीतला आतला कानमंत्री तुम्हाला आला असेल तुमचे 16 आमदार आपत्र कारण उद्या राष्ट्रपती लागवड करतो महाराष्ट्रात कुणी आरक्षण कोणाला हे आरक्षण देतच नाही आम्हाला मुळामध्ये प्रस्थापित आणि आताचं चालू सरकार मुळामध्ये आरक्षण देण्याला प्रस्थापित पहिले बी सरकार होते ती पण नालायक होती आता बसलेला तर त्याच्यावरची नालायक सरकार आहे मराठ्यांना पहिलं आरक्षण द्या आणि बाकीचं आणि इथून पुढच्या निवडणूक सुद्धा होणार नाही त्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय ही चर्चा आपली संत नामदेवाची पायरी तिथून सुरू आहे. तुम्ही काय म्हणाल? कोणीतरी म्हणाले की शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारणच होत नाही कोणत्याच पक्षाचं. काय शिवाजी महाराजाचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्रात राजकारणच होत नाही. ते म्हणतील ना मी खोटी कशी शपथ घेईन. खोटी हिथून मागे सारे खोटे शब्द घेऊन गेलेत ना तिथे ते कोण खरे शब्द घेऊन गेलंय तिथं सगळ्यांनी तुपाचा देवा लावतात इकडे तुपाचा देवा लावतात आणि ह्या तुपा शपथ म्हणून इकडला माल विकतात अशा पद्धतीची राजकारणी आहेत. तुपाच्या देव्याला लावलेला ओरिजिनल तुपाचा देवा असतो. अजित पवार काय विकास करायसाठी गेला का तिकडे त्यांनी 70,000 कोटी झाकायसाठी गेलाय तो तिथं कशाचा विकास करतो. बघा असं आहे की स्टुडिओमध्ये बसलेले तज्ज्ञ आणि महाराष्ट्राचं राजकीय विश्लेषण करणारी मंडळी ह्यांच्यापेक्षा ही खूपच जाणकार मंडळी आहेत. माझ्याकडे फक्त 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 16% काढून द्यायचं म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे की विदर्भातला मराठा समाज हा कुणबीमध्ये आहे. कोकणातली ती स्थिती आहे. कोणाचं द्यायचं म्हटलं की अडचण होणार आहे. हा मुद्दा आहे ना. हो बरोबर आहे पण विदर्भात शिवाय इतर महाराष्ट्र जो आहे ना उर्वरित तिथं ही अत्यंत शोचनीय परिस्थिती आहे. तुम्हाला 2-4 मराठे कुठेतरी श्रीमंत दिसतात त्यांच्या गाड्या दिसतात आणि त्याच्यावरच इतर लोक बोलत राहतात. हे फार दुर्दैवी आहे. समाजाच्या तळागाळात जाऊन बघायला पाहिजे की काय शोचनीय परिस्थिती आहे. आणि सगळ्यात दुर्दैवी काय आहे की हे सरकार जे आहे ना अत्यंत थापाडं हां मग निश्चितपणे आणि उल्लू बनवायचं काम चाललंय. उल्लू कायदेशीररित्या कसं देता येईल हे त्यांना एक्सप्लेन करता येत नाही आहे. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता मताचं राजकारण करण्यासाठी केवळ ते वाटेल तसा बाऊ करतात. पण यावेळीस मराठा समाज त्यांना सोडणार नाही. पण यातली एक कायदेशीर अडचण लक्षात घ्या. थांबा मला तुम्हालाच विचारायचं आहे. यातली कायदेशीर अडचण लक्षात घ्या की काढून द्यायचं किंवा आहे त्याच्यामध्ये घालायचं कायद्याच्या चौकटी टिकणार नाहीये ना. तसं जर बघितलं योग्य आहे. कायदेशीर कुठली अडचण नाही. मनोज जरांगे सातत्याने सांगतात की 60% जर ओबीसी असतील तर मग मराठा समाज 34% असेल तर टक्केवारी सातत्याने हिशोब सांगतात. मला एवढं सांगायचं आहे कुणबी आणि मराठा कुणबी असा वाद हे जे नारायण राणे रामदास कदम जे निर्माण 96 कुळीबद्दल 96 कुळ मराठा आणि ह्यांच्याबद्दल त्यांना काहीच माहित नाही. त्यांना अभ्यास सुद्धा नाही. ज्या समाजाला माहित आहे ना त्या सांगतो ना ज्या समाजाला माहित आहे मुळात मराठा ही जात कवा आलेली आहे हे नारायण राणेला माहित आहे का. मराठा हे जात नसून साम्राज्य आहे. प्रदेशवाचक शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं होतं जे स्वराज्य निर्माण केलं होतं. एकच मिनिट मला जरा 96 कुळी आता नारायण राणे साहेब बघणार आहे तो एकदा त्यांना वाद मिटवून टाका ना. 96 कुळीचा विषय असा आहे की ह्या ज्या कुळ्या आहेत सगळ्या मराठा समाजामध्ये निरनिराळ्या आडनावाच्या जे आडनाव आहेत मग त्याच्यामध्ये भोसले आले देशमुख आले पाटील आले पटवेकरी आले कदम आले ही जी अशी 96 आडनाव आहेत त्याच्यावरनं ही 96 कुळी पडली. बरोबर. पण नारायण राणे काय म्हणतात की जे खरे आहेत म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यांना गरज नाही. आता काय आहे बरं का आता नारायण राणे जे बोललेत मग आता नारायण राणेचा DNA टेस्ट करायला पाहिजे. त्यांचा खरंच DNA आहे का. जरांगे सुद्धा 96 कुळात येतो. गाडगे अहो इथं मला एक सांगा जरंगेसारखा सामान्य माणूस पंतप्रधानाला शक्य नाही 1.5 कोट माणसं गोळा करतायत ती त्यांची वेदना घेऊन येत आहेत. 1.5 कोट माणसं जिथं पदरच्या खर्चानं एका खेडेगावामध्ये जातात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत केवळ आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांचं आयुष्य सुखकर जावं म्हणून. आणि हे जर ह्या शासनाला समजत नसेल तर ह्यांच्यासारखे महामूर्ख हे तरी नाहीत. ठीक मुद्दा राहिला. 96 कुळे जे म्हणताय ना तुम्ही ते 96 कुळातले जेवढे आडनाव आहेत तेवढे सगळे मराठे आज रस्त्यावर उतरून आरक्षण मागत आहेत. हे नारायण राणेला माहीत नाही. जे 96 कुळाच्या जोरावर बोलताय ना तुम्ही ते 96 कुळामध्ये सगळे आडनावं जेवढे येतात ना मग गाडगे असतील भोसले असतील असे अनेक जी कुळ शिंदे सगळेच रस्त्यावरती सगळे रस्त्यावर आहेत. आणि आता तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी म्हणले बरे झालो देवा आम्हाला कुणबी केलो.
आणि दंब्याचं आणि मग खरं असून बी आता सरकार मानायला तर म्हणलं कमालाच आहे ना. मराठा मुळात कुणबीचे मराठा ही एक पदवी दिलेली मराठवाड्यातले जे मराठा आहेत ना ते मराठा पदवी आहे. मला अगदी शेवटचे 2 मुद्दे घ्यायचे. कायदेशीर मुद्दा आहे, लक्षात घ्या. सरकारच्या समोरची अडचण काय आहे जर त्यांच्या बाजूने विचार केला तर 16% द्यायचं म्हणजे कुणाच्या तरी याच्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचं, ऍड करायचं आहे. हे होणार कसं साहेब? मूळ काय आहे, जरांगे पाटील म्हणतायत तसं 90 ते 94 4 वर्षात हे 60% झाले कसे? मूळ म्हणजे देतानाच तुम्ही ताट वाढायच्या ऐवजी टोपलंच वाढलंय. ह्याचा पण विचार झाला पाहिजे ना. आणि मूळ मुद्दा राहिला बाजूलाच की दिलं गेलं असं देतानाच जास्त दिलाय. टक्का शासनाने 100 ते 150 वर नेऊन ठेवलाय. जरांगे पाटलाचं एकच म्हणणं आहे, ज्याला कुणबी जो गरजेवंत मराठा आहे त्यालाच आरक्षणचं हे आहे. कुणबीन बिनबी सगळं काय ना, सर्व मराठा समाज म्हणजे एकच झाला. कोण सुद्धा कोकणातला इकडला तिकडला कोण मराठा म्हणत नाही आम्हाला कुणबी जाईन सोयरीक होत नाही. एकमेकाची सोयरीक बिरीक सगळी चालते. ती नारायण राणे एकट्याचं पोट भरलंय, बाकीचा पण महाराष्ट्रात मराठा समाज आहे. 16% वाला मुद्दा आहे, ही अडचण आहे सरकार. नाही आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही दुसऱ्याचं आरक्षण कमी करू नका. हां, तुम्हाला आम्ही म्हणत नाही की ते इतर समाजाचं आरक्षण कमी करून आम्हाला द्या. केंद्राने तुम्ही ठराव करा ना. संसदेमध्ये जर ठराव होत असतील, एखादा जर मुद्दा तुम्ही बदलू शकताय कायदा, म्हणजे जसं तुम्ही काश्मीरचा कायदा बदललाय त्याप्रमाणे तुम्ही मराठा समाज असेल त्यांचा पण बदला ना कायदा बदलून आम्हाला द्या ना आरक्षण तुम्ही. बरं, आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही मागतोय आरक्षण, कारण की आमची परिस्थिती आज काय आहे ही सर्वांना माहीत आहे. टक्का वाढवा आणि मग द्या. हा टक्का वाढवल्यानंतर ती होऊ शकते ना. मग द्यायचं असं हा बरोबर आहे ना. टक्का वाढवायलाच पाहिजे. जे 16% आहे त्यातला आम्ही काढा म्हणतच नाही, कोणावर अन्याय होताच कामा नये. पण आमच्यावर जो प्रचंड अन्याय होतोय ना त्याच्यासाठी काम करा. आणि केंद्र सरकार सक्षम आहे तेवढं. काढून घ्यायचं नाहीये. आमची महागाई बरं कसं आहे, महागाई आम्ही मागणी वाट काढून कशासाठी आलात माझ्या? शेतकऱ्याची मुलं शान काढते ती, गवत काढते ती, मग छान घाण धारा काढते ती. आणि बाकी समाजाची मुलं केंद्रावर गेली. मला नका मला काय येत. मला नका. शेतकऱ्याची मुलं शानघाण काढते ती गुराचं कुणबी पाहिजे एवढं शिकून. त्या शेतकऱ्याच्या बायानं खुरपून लेकरं शिकवायची आणि त्या लेकरांनी शानघाण काढायचं. आरक्षण आपण एकेकाळी तालेवार होतो म्हणून आता अडचण आहे. आता कशाच तालीवार? एकर जमीन नाही वाटणीला आणि कशाच तालीवार होतो या? शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा काढून घेतल्या. एक एकर जमिनी राखल्या शेतकऱ्याच्या. तुझी किती जमीन होती, तुझ्या सासऱ्याची किती होती, त्याच्या आधीची किती होती? किती होते असायचे? असेल 10-12 एकर. ह्याच्यावर काय असं त्याला झालं की कुटुंब 100 आता त्याला. आणि त्याची फोड झाली. हा, आता त्या मुलांनी काय करायचं सांगा बरं? शान काढायचं, धारा काढायच्या, काय बी करायचं. माळवा घेऊन जर मंडईला आलं तर ती व्यापारी मंडईत बसू पण देत नाही शेतकऱ्याला. काय खाव शेतकऱ्यानं मराठ्यानं सांगा की? बरं, ही आपलीच होती की सगळी वरी बसलेली? कुठं वरी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आपलीच होती. काय करायचं? आपलंच बघायला लागले तर आपल्याकडे वेळेचा मुद्दा मला पूर्ण करायचा, तेवढं पटकन सांगा. मराठा समाज आरक्षण मागतो. तुम्ही 16%चा विषय मांडला. ज्या टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं त्या टायमाला 16% आरक्षण जाहीर केलं होतं. त्या टायमाला कोर्टामध्ये सुरुवातीला नारायण राणे समिती, हा कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं 13% आरक्षण दिलं. ते देवेंद्र फडणवीस त्या टायमाला दिलं. त्याच्यामध्ये ह्यांनीच याचिका दाखल करायला लावल्या. फडणवीसच्याच काय कार्यकर्त्यांनी सदावर्ती असो, अजून एक वकील कोण होता तो वकील दिला. ते वकील पत्र त्याचं बी काढून घेतलं. ही खेळ कोणी केला? फडणवीस साहेबांनीच केला सगळा. मराठा समाजात दोष आज ओढून घेतात, अजून बी तीच ओढून घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये भाजपचे 107 आहेत का? आता 7 वर येऊन बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. मला एकच फक्त कॉमन प्रश्न, पंढरपूरमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येणे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. कुठलाही मंत्री असतो, कुठल्याही राज्याचा आमदार, मंत्री, खासदार कुणी येऊ नये. या ठिकाणी आपण थांबूया. माझे सहकारी सुनील दिवाणसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, पंढरपूर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.